नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7th स्टँडर्डमधील चॅप्टर नंबर 2 बघत आहोत. फर्स्ट आपण याच्यात बघणार आहोत तर इंटरसेक्टिंग लाईन्स आणि पॅरलल लाईन्स हे काय असतात. ओके, तर इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे काय, तर ज्या लाईन एकमेकांना छेदतात. आता आपण फर्स्ट फिगरमध्ये बघू शकतो की ह्या लाईन एकमेकांना छेदत आहेत, म्हणजे यांना आपण इंटरसेक्टिंग पॉईंट्स म्हणूया. आणि ज्या लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत, म्हणजे एका समान रेषेत असतात किंवा समांतर असतात, त्यांना आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. आता थर्ड फिगरमध्ये आपल्याला दिलेला आहे, तर ह्या दोन्ही लाईन एकमेकांना छेदताना दिसत नाही आहे, पण ह्या लाईन पुढे गेल्यावर छेदतील, म्हणून ह्या इंटरसेक्ट लाईन आहेत. चला तर आपण प्रॅक्टिस सेटकडे येऊया. प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, लुक ॲट अ फिगर अलॉंग साईड अँड नेम ऑफ द फॉलोविंग. फर्स्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे कोलिनियर पॉईंट्स. आता कोलिनियर पॉईंट्स हे काय असतात, ज्या पॉईंट्स आपण एका सरळ रेषेत येतात त्यांना आपण कोलिनियर पॉईंट्स असे म्हणतो. इथे दिलेलं आहे. तर आपल्याला ह्या फिगरमध्ये कोलिनियर पॉईंट्स बघायचे आहेत. ओके, चला तर बघूया. आता बघा, कोलिनियर पॉईंटमध्ये पॉईंट ओ हा कोलिनियर आहे, त्याला टी कोलिनियर आहे, त्याच्यानंतर आर आहे, त्याच्यानंतर ओ आहे, एन आहे आणि एम आहे. हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. तर आता बघूया रे. आता रेज म्हणजे काय, तर रेज त्याला एक स्टार्टिंग पॉईंटपासून जी सरळ लाईन जाते आणि त्याला ॲरो असतो किंवा ती पुढेही कितीही आपण इन्फिनिटी ऑफ लांबवू शकतो, त्याला आपण रेज म्हणतो. ओके, तर मग तशा रेज ज्याला एक स्टार्टिंग पॉईंट आहे आणि पुढे ॲरो आहे, अशा लाईन्स किती आहे आपण बघूया या डायग्राममध्ये. बघा, तर आहे ओ एम आहे, ओ आर आहे, ओ पासून सुरू होणारा एस आहे, ओ आणि टी आहे. ह्या सगळ्या लाईनचा हा स्टार्टिंग पॉईंट, ओ हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि या इकडे जाणाऱ्या जे इन्फिनिटी ऑफ ते पुढे लांबू शकतात. ओके, तर मग ओ आणि टी झालं, त्याच्यानंतर ओ आणि एन आहे, ओ आणि पी आहे, ओ एम आहे, हे सगळे रेज आहेत. तर लाईन सेगमेंट्स, तिसरा पॉईंट काय आहे, लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय, तर ज्या लाईन्सला एंडिंग पॉईंट्स असतात त्याला आपण लाईन सेगमेंट म्हणतो, बरोबर. आता बघा, हे एक लाईन आहे आणि तिच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे हे पॉईंट्स. हा आहे ए, हा आहे बी. ओके, तर ए आणि बी मध्ये ह्या एंडिंग पॉईंट आहे, ए हा एंडिंग पॉईंट आणि बी पण हा एंडिंग पॉईंट, म्हणजे ए आणि बी एवढा भाग आपला लाईन सेगमेंट आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर आपण ह्या डायग्राममध्ये लाईन सेगमेंट बघूया. लाईन सेगमेंट याच्यात आहे ओ टी, ओ पासून टी पर्यंत, ओ एन, ओ आर, ओ एम, ह्या सगळ्या लाईन सेगमेंट आहे. आता आता बघूया आपण लाईन्स. फोर्थ टॉपिक, लाईन्स म्हणजे काय, तर त्या लाईन्सला दोन्ही बाजूने ॲरो असतो, म्हणजे लाईन ही दोन्ही बाजूने इन्फिनिटी ऑफ वाढू शकते. ओके, तर मग इथं दोनच लाईनी आपल्याला दिसत आहेत की त्यांना दोन्ही बाजूंना ॲरो आहे. एक आहे एम टी, दुसरी आहे आर एन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लाईन्स किंवा लाईन सेगमेंट हे आपल्या पद्धतीने नावं देऊ शकतो, जसे की टी एम, एन आर, आपण ज्या साईडने वाचलं त्या साईडने. ओके, सेकंड क्वेश्चन आहे राईट द डिफरंट नेम ऑफ द लाईन. आता खालील एक लाईन दिलेली आहे, त्याचे आपल्याला डिफरंट नेम द्यायचे आहे. ओके, तर डिफरंट नेम आपण कसे देणार हे बघा. आपण ए आणि डी, ए आणि डी हे एक झालं.
त्याच्यानंतर ए आणि सी झाला, ए बी हे झालं. त्याच्यानंतर आपण एला रिड्यूस करूया, आता बी घेऊया, बी डी, लाईन बी डी, लाईन बी सी. आता आपण बीला रिड्यूस करूया, लाईन बी सी, सी डी. आता नंतर सीला रिड्यूस करून लाईन ए डी, लाईन ए बी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पद्धतीने लाईन्सला नेम देऊ शकतो. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.